आणि या संदर्भामध्ये माहिती जाणून घेण्यासाठी माझा सहकारी बारामतीहून विजय चिडे सध्या आपल्या सोबत आहे। विजय, फार उद्विग्न प्रतिक्रिया प्रत्येकाच्या मनातून येत आहेत। आज बारामतीमध्ये काय चाललंय, तिथली परिस्थिती काय, तिथल्या प्रत्येक घरामध्ये नेमकं काय वातावरण आहे, हे आज आपण इथे बसल्या सुद्धा अनुभवतोय। सध्या आता तिथे काय घडतंय आणि अंत्ययात्रेला साधारण किती वाजता सुरुवात होईल? नक्कीच जर पाहिलं तर आता अजित पवार यांचा पार्थिव जे आहे ते बाहेर घेण्याची तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू असल्याची पाहायला मिळत आहे। शिवसैनिका जी आहे ती देखील त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। थोड्याच वेळामध्ये अजित पवार यांचा पार्थिव जे आहे ते आता काटेवाडीकडे काढलं जाणार आहे। मात्र सध्या बारामती जी आहे ती आता या ठिकाणचा प्रत्येक नागरिक जो आहे तो भाऊक असल्याचं पाहायला मिळत आहे। आपण वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत देखील या ठिकाणाहून पाहायलाच मिळाल्या होत्या। प्रत्येक व्यक्ती जो आहे तो आपल्या घरात दुःख झाल्यासारखं या ठिकाणी भावना जो आहे तो शोक जो आहे तो व्यक्त करत असल्याचं पाहायला मिळतोय। अनेक नेते देखील या ठिकाणी आहेत। आमचा कर्तव्याचा पुरुष गेला असं देखील या ठिकाणी म्हणता गेल्याचं पाहायला मिळालेलं आहे। आणि त्यामुळे सध्या आता बारामतीमध्ये जे आहे ते संपूर्ण भाऊक वातावरण झालेलं आहे। पवार कुटुंबांना जेवढं दुःख झालंय तेवढंच बारामतीकरांना असेल किंवा महाराष्ट्राला दुःख झालं असेल असं देखील आता बोललं जाते। कारण अजित पवार यांनी केवळ नुसते बारामतीपुरते मर्यादित नव्हते, तर ते महाराष्ट्राचे नेते होते। आणि आता अजित पवार यांची जे आहे पोकळी कोणीही भरून काढणार नाही अशा उंच प्रतिक्रिया ज्या आहेत आता समोर येतात। सफाई कामगार असतील किंवा छोट्या छोट्या कार्यकर्ता असेल किंवा नागरिक असेल, जो देखील अजित पवारांचं नाव एक आधाराने घेत असल्याचं पाहायला मिळतंय। आणि आता रुग्णवाहिका जी आहे ती देखील आता निघण्यास सुरुवात झालेली आहे। अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते देखील आता या ठिकाणी काटेवाडीकडे घेऊन जाण्यासाठी आता तयारी करण्यात आलेली आहे। थोड्याच वेळामध्ये अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते आता येत आहे। सध्या जर पाहायला गेलं अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते या ठिकाणी ठेवत असल्या रुग्णवाहिकेमध्ये ठेवत असल्याचं पाहायला मिळतंय। पार्थ पवार जे आहे ते या ठिकाणी आहेत। त्यांच्या ते जे आहे ते आता हे पार्थ पवार जायच्या आता हे शोध जायचे आता घेऊन जाणार असल्याचं पाहायला मिळतंय। विजय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा आज बारामतीमध्ये येत आहेत। ते साधारण किती वाजेपर्यंत बारामतीमध्ये येऊ शकतात? नक्कीच जर पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा हे दोघेही आता अंत्यसंस्कारासाठी दाखल होणार आहेत। 10:30 ते 11 वाजेपर्यंत ते बारामतीमध्ये दाखल होणार आहेत। आणि आता ते जर आपण बघू शकतो सध्या व्हिज्युअल जे आहेत आता अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते आता काटेवाडीकडे घेऊन जाण्यासाठी निघालेले आहेत, रवाना झालेले आहेत। अंतिम दर्शनासाठी जे आहे ते नागरिकांची मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी असल्याचे पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते भाऊक झाले, आक्रमक झाले, घोषणाबाजी देत आहेत। अजित पवार अजितदादा जे आहे ते अमर रहे अशा घोषणा ज्या आहेत त्या या ठिकाणी देत असल्याचं पाहायला मिळत आहे। कार्यकर्ते जे आहे ते रुग्णवाहिकेच्या समोर असल्याचं पाहायला मिळतात, घोषणाबाजी करत असल्याचं पाहायला मिळत आहे। काटेवाडीकडे आता त्यांचं पार्थिव जे आहे ते देखील आता या ठिकाणी घेऊन जातात तिथं पाहायला मिळत आहे। तर मंत्री अजितदादांचं पार्थिव जे आपण बघू शकतो या ठिकाणी पार्थ पवार जे आहेत ते देखील या ठिकाणी आहेत। आणि या ठिकाणी जे आहेत आता पार्थ पवार यांनी अजित पवार यांचं पार्थिव जे आहे आता काटेवाडीकडे घेऊन जात असल्याचं पाहायला मिळत आहे। विजय, तरी आपण आता बघतोय की ही अंत्ययात्रा सुरू झालेली आहे। साधारण विद्याप्रतिष्ठानमध्ये किती वेळ पार्थिव अजितदादांचं ठेवलं जाणार आहे आणि त्यानंतर अंत्यसंस्कार कधीपर्यंत केले जातील? नक्कीच जर पाहिलं तर काटेवाडी या ठिकाणी त्यांचं पार्थिव जे आहे ते नेलं जात आहे। आणि त्या या ठिकाणून नेल्यानंतर अजित पवार यांचं पार्थिव त्या ठिकाणी एक खास अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे। अंतिम दर्शनासाठी ठेवल्यानंतर त्या ठिकाणाहूनच आता त्यांना त्यांचं पार्थिव जे आहे ते पुन्हा बारामतीमध्ये आणलं जाणार आहे। आणि बारामतीमध्ये आणल्यानंतर त्यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जाणार आहेत। साधारणतः 11 वाजता त्यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जाणार आहेत। नक्कीच अजित पवारांचं व्यक्तिमत्व आपल्या सर्वांनाच परिचयाचं होतं। राजकारणातील एक मुरलेला माणूस, ज्यानं शरद पवारांच्या हाताला हात धरून राजकारणामध्ये आपलं पाऊल ठेवलं, सहकार क्षेत्रातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली। यू कॅन लव्ह मी, यू कॅन हेट मी, बट यू कांट इग्नोर मी, अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व होतं। मी पुन्हा एकदा जाणार आहे माझा सहकारी विजय चिडेकडे। मात्र काही तांत्रिक कारणामुळे विजयचा संपर्क आपल्याशी तुटलेला आहे। मात्र अजितदादांचं हे व्यक्तिमत्व खरंच भारावून टाकणारं होतं। राज्याच्या राजकारणात अनेक धक्कातंत्राचा प्रत्यय देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं। त्यांची ही अकाली एक्झिट अवघ्या महाराष्ट्रासाठी धक्कादायक ठरली आहे।
वक्तशीर आणि बोलण्यामध्ये कडकपणा तितक्याच मिश्किल असलेल्या या दादा माणूस अचानकपणे काळाच्या पडद्याआड गेला. आपण दृश्य पाहतोय, रुग्णालयातून अजित पवारांचं पार्थिव काटेवाडीच्या दिशेनं रवाना झालेलं आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. आजूबाजूची गावं सगळीच्या सगळी बारामतीमध्ये येऊन धडकली आहेत. आपल्या घरचं कोणीतरी गेलंय अशी भावना प्रत्येकाच्या मनात आहे. एक कर्ता पुरुष आपण गमावलाय, हेच प्रत्येक घरामध्ये सध्या चित्र दिसतंय. अनेक राजकीय नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार, खासदार, कार्यकर्ते, पदाधिकारी सर्वच्या सर्व झाडून हे आता बारामतीमध्ये आलेले आहेत. ही आपण दृश्य पाहतोय. अजित पवारांचं पार्थिव आता काटेवाडीच्या दिशेनं रवाना झालंय. तिथे काही काळ सर्वांना अंत्यदर्शन घेता येईल. त्यानंतर हे पार्थिव विद्याप्रतिष्ठानकडे रवाना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बारामतीत येणार आहेत. बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान सकाळी काल 8:45च्या सुमारास हा अपघात झाला आणि यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या PSO सह अनेक जण जखमी झाले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बारामतीच्या इतिहासातला बुधवार हा काळा दिवस ठरला. जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या प्रचार सभांसाठी अजितदादांनी मुंबईहून बारामतीकडे कूच केली आणि प्रवासातच काळानं घाला घातला. मी बारामतीमधले अपडेट्स जाणून घेण्यासाठी माझा सहकारी रोहन कदमकडे आता जाणार आहे. रोहन, सध्या तू कुठल्या ठिकाणी आहेस आणि सध्या तिथे कशा पद्धतीची तयारी करण्यात आली आहे? रोहन, सध्या अजित पवारांचं पार्थिव जे आहे ते बारामतीतील अहिल्यादेवी मेडिकल कॉलेज या ठिकाणी रात्री ठेवण्यात आलेलं होतं आणि तिथून आता काटेवाडी हे जे की अजित पवारांचं मूळ गाव आहे, मूळ निवासस्थान पवार कुटुंबियांचं काटेवाडी या भागामध्ये आहे. तर काटेवाडी या गावाकडे अजित पवारांचं पार्थिव रवाना झालेलं पाहायला मिळतंय. साधारणतः 4.5 ते 5 किलोमीटरचं काटेवाडीचं अंतर आहे आणि या अंतरातून मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय जे आहे ते दादांचं अंत्यदर्शन घेणार आहे. साधारणतः तिथून पुढचे 2 तास ते 2.5 तास पार्थिव जे आहे ते काटेवाडीतील निवासस्थानी ठेवलं जाईल. अंत्ययात्रा बारामतीतील गदिमा सभागृहापासून त्यानंतर सुरू करण्यात येणार होती, परंतु ती काहीशा पद्धतीने रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण का काटेवाडीतून निघाल्यानंतर अंत्ययात्रेच्या स्वरूपातच दादांचं पार्थिव जे आहे ते विद्याप्रतिष्ठानच्या संकुलामध्ये आणलं जाईल. कारण विद्याप्रतिष्ठानच्या संकुलामध्ये अजित पवारांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आणि त्यामुळे पुन्हा नव्याने दुसरी अंत्ययात्रा काढण्यापेक्षा काटेवाडीतूनच अंत्ययात्रेला सुरुवात करण्याचा मानस जो आहे तो पाहायला मिळतोय आणि तिथून ही संपूर्ण अंत्ययात्रा काटेवाडीतून सुरू होईल आणि साधारणतः 11च्या सुमारास 11:15 11:30च्या सुमारास पार्थिव जे आहे ते विद्याप्रतिष्ठानाच्या संकुलामध्ये पोहोचेल आणि तिथे संपूर्ण व्यवस्था जी आहे ती अंत्यविधीची करण्यात आलेली आहे. अनेक VIP या सगळ्या अंत्यविधीच्या ह्याच्यासाठी उपस्थित असणार आहेत. महाराष्ट्रातून मोठा जनसमुदाय जो आहे तो आलेला आहे. अगदी आबालवृद्धांपासून सगळेच जण जे आहेत ते मोठ्या आशेने अजित पवारांकडे पाहत होते. ते सगळे जण या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे. साधारणतः 1 लाख लोक या अंत्यविधीच्या सोहळ्यासाठी उपस्थित असतील, अंत्यविधीला हजेरी लावतील अशा प्रकारची शक्यता प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीची तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे. राज्यभरातील अधिकची पोलीस कुमक जी आहे ती मागवण्यात आलेली आहे. अगदी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या ग्रामीण भागातील पोलीस फोर्स जो आहे तो बारामतीमध्ये मागवण्यात आलेला आहे आणि मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये कुठलीही गैरसोय होऊ नये अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित नियोजन करून अंत्यविधीचा कार्यक्रम जो आहे तो पार पडणार आहे. अनेकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू अगदी सकाळपासून पाहायला मिळत आहेत. कारण का अजित पवारांचं अंत्यदर्शनासाठी काल विद्यापरिषदांच्या संकुलामध्ये काही काळ पार्थिव ठेवण्यात आलेलं होतं. याचं कारण हेच होतं की मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ती मेडिकल कॉलेज जवळ झालेली होती. अहिल्यादेवी मेडिकल कॉलेजमध्ये अजित पवारांचं पार्थिव अगदी सकाळी अपघात झाल्यापासून तिथेच होतं. सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खूप गर्दी झाल्यामुळे विद्यापरिषदांच्या संकुलामध्ये पार्थिव नेण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यापरिषदांच्या संकुलामध्ये साधारणतः 30 ते 32 हजार नागरिक जे आहेत ते त्यावेळेस उपस्थित होते. त्यांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर पुन्हा पार्थिव जे आहे ते अहिल्यादेवी मेडिकल कॉलेजमध्ये रात्रभर ठेवण्यात आलं आणि आता सकाळी देखील तिथे मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत होती आणि आता हे पार्थिव जे आहे ते अंतिम गावाकडे म्हणजे काटेवाडी जे गाव आहे अजित पवारांचं गाव आहे, शरद पवारांचं मूळ गाव
आहे. काटेवाडी या गावामध्ये अजित पवारांचं प्रशस्त असं घर आहे. त्या घरामध्ये शेती तिथंच आहे, त्यांची जवळ शेती, कारण का अजित पवार गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतो की शेती देखील करतात, शेतात देखील फेरफटका मारायचे. त्यामुळे त्यांच्या काटेवाडीतील या गावाच्या घरामध्ये जे आहे ते अजित पवारांचं पार्थिव घेऊन जाण्यात येत आहे. तिथून साधारणतः 2-2.5 तास तिथं पार्थिव ठेवण्यात येणार आहे आणि तिथून पार्थिव पुन्हा एकदा विद्याप्रतिष्ठानकडे आणले जाईल आणि विद्याप्रतिष्ठानकडे जेव्हा पार्थिव आणलं जाईल तेव्हा अंत्ययात्रेच्या स्वरूपातच हे पार्थिव जे आहे ते विद्याप्रतिष्ठानकडे आणले जाईल आणि त्यानंतर 11:30-12च्या सुमारास अजित पवारांचे अंत्यसंस्कार होऊ शकतात. मुख्यमंत्री साधारणतः 10-10:15 वाजेपर्यंत बारामतीमध्ये पोहोचत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील त्यांच्यासोबत असतील. इतर देखील मान्यवरही पोहोचत आहेत. काही राज्यांचे मुख्यमंत्री येत आहेत, उपमुख्यमंत्री असतील, राज्यभरातील सगळं मंत्रिमंडळ असेल, आमदार सगळेजण या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. कारण का अजित पवार हा जनसामान्यांचा नेता म्हणून नावाजलेला होता. अजित पवारांची काम करण्याची कौशल्य, काम करण्याची पद्धत आणि त्यांच्या ज्या पद्धतीने ते कामाचा धडाका लावायचे, जे कामाची त्यांची स्टाईल होती, त्या स्टाईलमुळे अनेकांना भुरळ पडलेली, अनेक नेते अजित पवारांनी त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये घडवलेले आहेत. कित्येक दशकांपासून अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अगदी केंद्रस्थानी आपल्याला पाहायला मिळाले होते. याचं कारण हेच होतं की अनेक कार्यकर्ते, अनेक नेते अजित पवारांनी घडवलेले पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने बारामतीचा विकास असेल त्याच पद्धतीने पुणे जिल्ह्यामध्ये काम अजित पवारांनी केलेलं होतं. हा संपूर्ण जिल्हा बालेकिल्ला मानला जायचा. तरी देखील राज्यभरामध्ये अजित पवारांनी अनेक पद्धतीने प्रयत्न करून आपल्या पक्षाच्या आमदारांची संख्या वाढवली. अनेकांना सत्तेमध्ये सहभागी करून घेताना मंत्रिपद देण्यात आली. कारण का अजित पवार यांचा विशेषतः मोठा त्यांच्यावरती वारसा जो आहे तो यशवंतराव चव्हाणांचा होता आणि राजकारणात असताना सत्तेमध्ये असणं हे केंद्रस्थानी मानलं पाहिजे आणि त्यासाठी काही ना काही करून सत्तेमध्ये गेलं. काही लोकांना वाईट वाटलं तरी चालेल, पण सत्तेमध्ये जाऊन लोकांसाठी काम करायचं हे जे काही ध्येय होतं, हे जे काही धोरण होतं, या धोरणावरती अजित पवार काम करायचे. म्हणून सातत्याने आपण पाहतोय की मागील काही वर्षांपासून अजित पवारांच्या भूमिकेवरती जरी प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असलं, काही त्यांनी भूमिका घेतल्यानंतर टीका देखील त्यांच्यावरती झाली असली, तरी देखील अजित पवारांनी त्यांची प्रतिमा जी आहे ती आपल्याला सगळ्यांना दाखवली की मी जरी सत्तेमध्ये असलो तरी मी लोकांसाठी कशा पद्धतीने काम करतोय. कारण का लोकांमधून मोठा प्रतिसाद अजित पवारांना मिळायचा आणि अगदी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत केवळ आणि केवळ लोकांच्या कामासाठी झटणारा माणूस म्हणून अजित पवारांकडे पाहिलं जायचं. कालचा जो काही अपघात झाला त्या अपघातामध्ये देखील आपण पाहिलं की सकाळी लवकर उठून अजित पवार बारामतीकडे येत होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, तिथे प्रचार सभा जवळपास 4 ते 5 सभा होत्या. सकाळी 9:30ला पहिली सभा होती. कार्यकर्ते दादांची वाट अगदी सकाळपासून पाहत होते. अगदी विमानतळावरती देखील अनेक कार्यकर्ते दादांची वाट पाहत होते. स्टाफ दादांचा वाट पाहत होता आणि अगदी विमान लाईन होऊन दादा आपल्यापर्यंत पोहोचणार त्याच्यातच काळाने अनर्थ केला, काळाने घाला घातला आणि लाडका दादा जो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने दादा म्हणून ओळखला जायचा, त्या दादाला हिरावून घेतलं. त्यामुळे मोठा असा रोष, मोठा असा दुःख जे आहे ते या सगळ्या जनतेवरती झालेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक आता राज्यभरातून बारामतीकडे येत आहेत. अगदी 70 वर्षांचे आजोबा काही वेळापूर्वी आपल्याला भेटले. त्यांनी सांगितलं की पहाटे 3 वाजता मी बारामतीमध्ये पोहोचलो. अगदी बस स्टॉपवरती झोपलो, तिथून एका गाडीला हात करून इथपर्यंत पोहोचलो आणि शेवटचं दादांना पाहायचंय, शेवटचं दादांना पाहण्याची इच्छा आहे, ही इच्छा त्यांनी व्यक्त केली. असेच हे केवळ प्रातिनिधिक उदाहरण होतं, परंतु असेच सगळे जण अगदी रात्रीतून निघालेले आहेत, लांब लांबून निघालेले आहेत. रात्री उशिरा पोहोचलेत, पहाटे लवकर पोहोचल्यानंतर कुठेतरी बस स्टॉपवरती झोपलोय आणि तिथून चालत चालत जिथे दादांचं पार्थिव आहे, जिथे त्यांना दादांना पाहायला मिळणार आहे, जिथं अंत्यदर्शन होणार आहे, त्या संपूर्ण ठिकाणी जाण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे मोठी गर्दी या सगळ्याच्या निमित्ताने होणार आहे. कारण का अकाली निधन झालेलं आहे, अचानक दादांनी एक्झिट अशा पद्धतीने घेतलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक येऊ शकतात आणि त्या दृष्टीने प्रशासनाच्या वतीने देखील पावले जी आहेत ती उचलली जात आहेत. प्रशासन देखील अलर्ट मोडवरती आहे. मोठा पोलिसांचा फोर्स जो आहे तो आणण्यात आलेला आहे. अगदी कालपासून ही सगळी घटना घडल्यापासून पुण्याचे जिल्हाधिकारी असतील, पुण्याचे SP असतील, इतकंच नाही तर वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील, कोल्हापूर परिक्षेत्राचे फुलारी सर असतील, DG असतील, सदानंद दाते देखील काल या ठिकाणी आलेले होते. त्यामुळे सगळे मान्यवर असतील, प्रशासनातले अधिकारी असतील, हे सगळे देखील या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याकडून देखील या सगळ्याचं नियोजन जे आहे ते चोख पद्धतीने केलं जात आहे. कारण का गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये अजित पवारांच्या
पवारांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी येऊ शकते. आपण ह्या दृश्यांमधून पाहतोय की अजित पवारांचं पार्थिव ज्या वेळेस बारामतीतील अहिल्यादेवी मेडिकल कॉलेजमधून बाहेर आणत होते त्यावेळेस देखील मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते त्या ठिकाणी जमलेले होते. अजित पवार अमर रहे अशा प्रकारच्या घोषणा ज्या आहेत त्या त्यांच्या माध्यमातून दिल्या जात आहेत आणि अजित पवार आपल्यातून गेले आहेत याच्यावरती आता विश्वास त्यांना ठेवावा लागणार आहे. कारण काल देखील दवाखान्यामध्ये ज्यावेळेस आपण मेडिकल कॉलेज अहिल्यादेवी मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचलो होतो त्यावेळेस देखील तासभर लोकांचा विश्वास अजिबात बसत नव्हता की अजित पवार आपल्यात नाहीयेत. ही बातमी जरी टीव्हीला दिसत असली तरी त्यांना अजूनही वाटत होतं की दादा कदाचित रुग्णालयातून बाहेर येतील आणि त्यांना ओरडतील, त्यांना सांगतील की खोट्या बातम्या चालवता तुम्ही अशा पद्धतीने हे करता. दादांच्या स्टाईलमध्ये ते सांगत होते आणि दादा म्हणतील की मी त्या विमानामध्ये नव्हतोच, मी सुखरूप आहे असं म्हणतील अशी अपेक्षा या सगळ्या नागरिकांकडून व्यक्त केली जात होती. हे एखादं स्वप्न असावं, दादा आपल्यामध्ये उद्या परत येतील, हे आपल्याला पडलेलं एक वाईट स्वप्न असावं असं देखील अनेकांना वाटत होतं. परंतु आता ही जी काही सत्य परिस्थिती आहे, हे जे काही सत्य आहे आता हे कदाचित या सगळ्यांनी आता स्वीकारलं आणि दादांच्या साठी डोळ्यातून अश्रू या सगळ्यांच्या पाहायला मिळत आहेत. अजित पवार अमर रहेच्या मोठ्या घोषणा पाहायला मिळत आहेत. दादा परत या, दादा परत या, या आरोळी ज्या आहेत त्या या सगळ्या कार्यकर्त्यांकडून सातत्याने लावले जात आहेत. त्यामुळे हे सगळं चित्र आज दिवसभर बारामतीमध्ये पाहायला मिळणार आहे. केवळ बारामतीच नाही तर राज्यभरातील विविध ठिकाणी विविध शहरांमध्ये जिथं असेल तिथून नागरिक दादांचे चाहते किंवा दादा जरी आपल्याला एकदा भेटले असतील, दादांसोबत एकदा भेट झाली असेल, या सगळ्यांकडून ठिकठिकाणी जे आहे ती आदरांजली वाहिली जाते आणि ज्या पद्धतीने हे सगळं घटना घडलेली आहे ती घटना निश्चितचपणाने दुःखदायक आहे. कोणाचाच विश्वास बसणार नाही अशा प्रकारचं हा सगळा चित्र आहे आणि या घटनेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये बारामतीमध्ये दुःख आहे. बारामतीकरांना जे काही आतापर्यंत मिळालेलं आहे, बारामतीचं जे काही नाव झालेलं आहे ते केवळ आणि केवळ पवार कुटुंबियांमुळे झालेलं आहे. पवार कुटुंबांमध्ये त्या देखील इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत मोठा वाटा अजित पवारांचा आहे. शरद पवारांनंतर खूप चांगल्या पद्धतीने वारसा मागील कित्येक दशकं अजित पवार चालवत होते. शरद पवार कारण का राज्याच्या देशाच्या राजकारणामध्ये काम करत होते. त्यावेळेस अजित पवार राज्याच्या राजकारणामध्ये आणि विशेषतः बारामतीचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल किंवा इतर सोयीसुविधा असतील यामध्ये खूप मोठा वाटा अजित पवारांचा आहे. अगदी प्रत्येक कुटुंबाचं दरडोई उत्पन्न वाढवण्यापासून केलेली स्ट्रॅटेजी, अगदी इन्फ्रास्ट्रक्चर, बारामतीमध्ये असणारं मेडिकल कॉलेजेस, ॲग्रिकल्चर कॉलेजेस, त्याचबरोबर सायंटिफिक पार्क, असं अनेक गोष्टी ज्या आहेत त्या अजित पवारांच्या माध्यमातून या संपूर्ण बारामती शहरामध्ये झालेल्या आहेत आणि यामुळेच बारामतीची भुरळ अगदी राज्याला पडते आणि तो आपला नेता जो आहे तो आता आपल्यात नाही आणि त्याला अंतिम दर्शन आपल्याला द्यायचं आहे ही भावना या सगळ्यांना कुठेतरी पचनी पडत नाहीये. त्यामुळेच यांचा सगळ्यांचा रोष, त्यांची उद्विग्नता तोंडावरती, त्यांच्या चेहऱ्यावरतीच आहे ती सातत्याने दिसते आणि तोच अशा प्रकारचं चित्र आज दिवसभर आपल्याला बारामतीमध्ये पाहायला मिळणार आहे. राज्यभरातील, देशभरातील माध्यम प्रतिनिधी बारामतीमध्ये येत आहेत. संपूर्ण देशाचं लक्ष या सगळ्या घटनेकडे लागलेलं होतं. अशा पद्धतीने अजित पवारांनी एक धीर घेतली होती. त्यामुळे रोष जो आहे तो काहीसा या सगळ्यांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत होता. त्यामुळे आता नेमकं या सगळ्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने त्यांना अंत्यविधीचा अंत्यविधीचा कार्यक्रम पार पडतोय. कारण का आपल्याला माहिती आहे की पार्थ पवार असेल, जय पवार असेल, हे दोघं देखील काल दिवसभर अजित पवारांच्या पार्थिवाच्या शेजारी बसून येताना प्रवास करताना पाहिले. कारण का अहिल्यादेवी मेडिकल कॉलेजमधून ज्यावेळेस विद्या प्रतिष्ठानला आणले त्यावेळेस देखील शिववाहिनीमध्ये आपले चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार ते देखील तिथं पाहायला मिळाले होते. त्यांच्या माध्यमातून देखील कार्यकर्त्यांची जी आहे ती काहीशा प्रमाणामध्ये समजूत करण्यात होती. कारण का कार्यकर्ते प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गर्दी केलेली होती. त्यांच्या माध्यमातून अजित पवारांच्या या सगळ्या कार्यक्रमासाठी नक्कीच रोहन, मी तुला थोडंसं थांबवतो. एक अपडेट येते आपल्याकडे. बारामती विमानतळावरती पोलिसांसह एनडीआरएफचं एक पथक सुद्धा दाखल झालेलं आहे. अजित पवारांच्या अंत्यविधीसाठी येणाऱ्या व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी एनडीआरएफ तैनात करण्यात आली आहे. व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी पोलीस आणि एनडीआरएफ तैनात असणारे आज अमित शाह, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस बारामतीमध्ये येत आहेत. भाजपचे अध्यक्ष नितीन नवीनही बारामतीमध्ये येणार आहेत.